भाईसाहेब नमस्ते. नमस्कार. तुमच्या अकलूज नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे. 2 डिसेंबरला मतदान होतंय. तुतारीचा प्रचार करताय तुम्ही. कसं वातावरण आहे तुतारीला अकलूजमध्ये? तुतारीला वातावरण म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे, प्रेम आहे, नम्रता आहे, दया आहे, करुणा आहे. मोहिते पाटील समुद्र आहे. सगळ्यांना मिळवून घेतो, प्रेम नम्रता देतो आणि सगळ्यांना माहीत आहे की मोहिते पाटील कुटुंबानीच नगर परिषदसाठी उपोषण करून और अकलूजच्या जनतेने उपोषण करून सगळ्यांनी ती नगर परिषद मिळवली आणि त्याच्यानंतर आता ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदमध्ये झालं. मग त्याग कोणाचा आहे, कष्ट कोणाचा आहे हे सगळ्यांच्या डोळ्यांनी दिसतंय. जनता काय ठरवणार ती त्यांच्या मनामध्ये. येत्या 2 तारखेला परवा दिवशी मतदान करणार आणि 3 तारखेला त्यांना गुलाल खेळायला लावणार मोहिते पाटील. विरोधक म्हणते की अकलूजमध्ये दहशत आहे. अकलूजमध्ये दहशत आहे हे कोण बोलतंय? विरोधक बोलताय. आणि त्यांची काय दहशत आहे त्यांना माहीत आहे ना. रात्री व्हिडिओ दाखवले सगळे. दहशत म्हणजे काय असतं? मेन पॉईंट दहशत म्हणजे काय? दहशतमध्ये गुन्हेगारी, खंडणी प्रकार, चोऱ्या लाबाड्या, भांडणं लावणे, समाजातली जातीयता बाहेर काढणे, हिंदू मुस्लिम, मंदिर मस्जिद. आता मंदिर मस्जिद, हिंदू मुस्लिम, अस्पृश्यता, तू वरचा मी खालचा हे भांडणं कोण लावतंय? BJP. आणि BJPच हे सांगते की आता कोण सांगते? BJPचा उमेदवार राम सातपुते सांगतोय की आता इथं काय आहे दहशत आहे म्हणून. अहो दहशत तर तुम्ही करताय ना. दहशतीचा प्रकार काय असतो? तुम्ही सगळ्यांना लोकांना काय पागल समजलाय? लोकांना सगळं कळतंय. अकलूज अगोदरपासून प्रेम, नम्रता, दया, करुणा, शांती, आपुलकी ह्याच्यावरती चालत आलेला आहे. संस्कृती जपत आलेला आहे. आज समाजामध्ये बघताय तुम्ही, आज ग्रामपंचायत लेवलला एवढा विकास होऊन गेला. आज संस्कृती सगळ्यात जास्त कोणी जपली? मोहिते पाटील कुटुंबाने जपली. आज सगळ्यात मोठं सांस्कृतिक कार्यक्रम कोणी जपलेत? मोहिते पाटील कुटुंबाने जपलेत. आज लावणी वगैरे कुठं आहे का? ती मोहिते पाटलांनी जपली. कबड्डी कुठं आहे का? मोहिते पाटलांनी जपली. लेजेंड स्पर्धा कुठं आहेत का? मोहिते पाटलांनी जपलेत. कुस्तीचं फंड कुठं आहेत का? मोहिते पाटलांनी जपलेत. सगळं मोहिते पाटलांनी विकास केला आहे आणि जपले. सांस्कृतिक अगोदरपासून अकलूज आहे आणि व्यवस्थित आहे. प्रेम नम्रतेने राहणारी माणसं आहे ती. ही येऊन दहशत चोऱ्या लाबाड्या कुठले तर 4 टकुरे घेऊन हे सांगायला लागले दहशत वगैरे काय नाही. जनतेनं भूलथापांना बळी पडू नये. जनतेनं भूलथापाला बळीच पडू नये ना. असलेला थांबू पण देऊ नये. इथं माझी तर एक विनंती आहे, जनतेने ना येत्या विकास रत्नांना सपोर्ट करावा सगळ्यांना आणि सपोर्ट करणारच आहे. मी काय सांगण्याचा उद्देश नाही किंवा मी सांगितल्यानंतर चेंज होणार नाही त्यांच्या मनामध्ये. आणि रात्री पण तुम्ही बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून की हा जो आहे ना ह्याचं काय आहे माहिती आहे का? स्वतःच परिस्थिती क्रिएट करायची आणि त्याला दुरुस्त करत बसायचं. कशाला करत बसायचं आहे तसलं? अरे तूच करतोय. तसली माणसं घेतली ती 4 टकोरी, त्यांच्या काय केसेस हटवल्या. जो सगळ्यात मोठा गुन्हेगार तो भाजपाचा उमेदवार. हे डायलॉगच आहे त्यांचा आणि ब्रीद वाक्य आहे. त्याच्यामुळे जे गुन्हेगार, चोऱ्या लाबाड्या, खंडणी प्रकार वगैरे काय करतंय ना ते BJPचेच माणसं करतात. वरनं भांडणं लावत आले ते सगळी आणि खालीपर्यंत त्यांचं तसलंच पेटवायचं काम आहे. एज्युकेशनला इम्पॉर्टन्स देणारा म्हणजे मोहिते पाटील कुटुंब आहे. आज सगळ्यात जास्त मोहिते पाटलांनी इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे, नर्सिंगचे कॉलेज आहे, मेडिकलचे कॉलेज आहे. आज आपल्याला सगळ्यात मोठे डॉक्टरची टीम इथं अकलूजमध्ये दिसायला मिळेल. आज वकील, ॲडव्होकेट सगळे अकलूजमध्ये. सगळ्यात प्रोफेशनल अकलूज आहे, सुंदर अकलूज आहे. त्याची सुंदरता सुंदरच राहू द्या ना. तुम्ही कशाला तर आषाढ आणून ती बाग खराब करायची? कशाला असली नाटकं करत बसता? इथं येऊन काय तर सांगत बसता. प्रेम नम्रतेने अकलूजच्या जनतेला विनंती आहे, ही जो बकरा आहे ना तो मोहिते पाटील कुटुंबावरती उलटलेला आहे. ह्याने अगोदर 10 वर्षाखाली म्हणायचं होतं ना 19मध्ये हिने आमदार होताना, तेव्हा म्हणला नाही दहशत आहे मोहिते पाटील कुटुंब असं आहे. त्यांच्यासाठी चांगला बोलला, पाया पडला, पाय धुवून पाणी प्याला, तळवं चाटलं, तेव्हा त्याला वाटली नाही दहशत. आता कुठनं तुला दहशत दिसायला लागली? तू घरी बस आपला. तू अकलूजमध्ये फिरखुसुदिक नको. तुझे डिपेंडर आणि तू तिकडं जा. उगं सांगू नको लोकांना काय तर आहे काय नाही. काय नाही, व्यवस्थित अकलूज आहे आणि व्यवस्थित त्यांना राहू द्या. त्यांना पण विनंती आहे रामभाऊला पण, तू नको बाबा इकडची सिच्युएशन खराब करू. तू जर दलित, शोषित, पीडित कुटुंबातला नागरिक म्हणतोय ना तर
तसा राहा. आणि तू दलितांचं वर जाऊन तिथं स्टेजवर त्यांना घाण बोलतो, तू त्यांचे शिक्षण काढतो, त्यांची परिस्थिती काढतो. तुझी ही शिकवण आहे का? शाहू फुले आंबेडकरांनी विचारधारेची ही शिकवण आहे तुझी? ह्याच्यावर चालतो तू? तिथं जाऊन सांगतो मी सामान्य कुटुंबातला आहे, हे आहे, मी दलितांचा माणूस आहे, बहुजनातला आहे. बहुजनांचाच अपमान स्टेजवर करतोय तू. अरे तू कोणाला सपोर्ट करतोय आतनं आम्हाला सगळं माहीत आहे की. आम्हाला सांगायची काही गरज नाही. आज एज्युकेटेड लोक आहेत, सगळे शिकलेली पोरं आहेत, ती सगळ्या कुटुंबात एक एक नागरिक सगळ्याला शिकलेला आहे. तू फक्त काय कर बाबा रामभाऊ, एवढंच कर, तू हाय सिच्युएशन ना लोकांना क्रिएट करून दाखवू नको. आणि घाण म्हणजे तूच लई मोठी घाण आहे. आम्ही आता घाण असली तरी ना अकलूजवाले धुवून साफ करतात. आणि ना असा समुद्र म्हणून अकलूजला ओळखलं जातं. सगळा कचरा असा आतमध्ये घेतात, पण येत्या 3 तारखेला तुला कचऱ्यासारखा असा गटारी साईटला लावून टाकतं. ते बॉटल बिटल कचरा आपल्या तुकडे पडलेले सगळे तुला तसाच साईटला लावणार आहे. तू किती बी प्रयत्न कर. फक्त तुला विनंती आहे बाबा की अकलूजची जनता प्रेमळ आहे, त्यांना प्रेमळच राहू दे. तुझे 4 टकुरे आणि तू जरा व्यवस्थित राहा आणि व्यवस्थितच वर्तवणूक कर आणि चांगले शब्द वापर. प्लीज विनंती आहे, चांगले शब्द वापरा. तुम्ही माझे आमदार आहेत, आमदार लेवलचे माणूस आहे, चांगले शब्द वापरले पाहिजे. एका गोरगरीब कुटुंबातल्या शोषित पीडित महिलेचं तू शिक्षण काढतो, त्यांची चव्हाट्यावर स्टेजवरनं तुझ्या ते आबरू काढतो. तुझ्या आबरू काढल्यावर तू काय शिकलाय? तुझ्या आईवडील ऊस तोडत होते, असलं बोललं असतं तर मग चाललं असतं का? तू चांगल्या प्रेमाने राहा, प्रेमाने वाग. सगळ्या विनंती आहे त्या तुला. काय वाटतं आता मग 26+1 आहे, काय वाटतं किती? आता अकलूजची जनताच त्यांना सांगणार आहे की 26+1 का काय. अकलूजच्या जनतेला विनंती आहे माझी नम्रपणेने की तुम्ही ना बाळदादांनी आणि विजयदादांनी त्याच्यावर डोक्यावरती आपल्या भैयासाहेबांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला म्हणून तो निवडून आला. आता तीच उलटलाय म्हणजे ती प्रकार नाही का बोकाड कसं, तसा प्रकार आहे ती. मग त्याच्यामुळं तुम्ही लक्षात राहू द्या, त्याच्या भूलथापांना बळी पडायचं का आपण प्रेम नम्रतेने मोहिते पाटलांचं कुटुंब जसं होतं ते व्यवस्थित ठेवायचं. घाण करून आणि ह्या गोष्टी उपयोग नाही. आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारा माननीय रेश्माताई लालासाहेब आडगळे हे सुशिक्षित आहेत, प्रेमळ आहेत आणि दया कृपा ह्यांना सगळं माहीत आहे. कारण हे अकलूजचे आहेत, बाहेरनं कुठनं आलेलं नाहीत. अकलूजचं गल्ली बोळ सगळं त्यांना माहीत आहे आणि ते प्रेमानेच राहतात. आणि त्यांच्या माध्यमातून भरपूर सारे कामं लालासाहेबांच्या माध्यमातून होतात गोरगरिबांची, आणि ते करणारे माणूस आहेत. आणि त्यांनाच ते उद्याच्या येतात ते 2 तारखेला मतदान लोक त्यांनाच करणार आहेत. सगळे 26च्या 26 उमेदवार आपले असतील आणि 27वा नगराध्यक्ष पण आपलाच असेल, ही ग्वाही देतो. ओके.